नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर बेंदूर सण आहे, महाराष्ट्रीयन बेंदूर सण. त्यामुळे आज मी बनवलेले आहेत पुरणपोळ्या. तर बेंद्रानिमित्त आणि गावाला म्हणतात मूळ आहे त्यामुळं ते बनवावं लागतातच. तर मग पुरणपोळ्या आमच्याकडे गावाला तरी सगळीकडेच बनवल्या जातात आणि इकडे सुद्धा. तर मग पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. तर त्याचीच तयारी चालू आहे. तर इकडे मी आमटी आहे, येळवणीची आमटी. तर ती फोडणीला देत आहे. गावाला कसं म्हणजे बैल वगैरे असतात, तर त्यामुळे त्यांना पूजलं जातं. नंतर त्यांचं गोडाधोडाचं जेवण वगैरे पण बनवलं जातं. तर इकडे काही आपल्याकडं सिटीमध्ये काहीच नाही, बैल वगैरे काहीच नाही आणि जे बनवलेलं असतं पुरणपोळीचं जेवण, तर ते शेतामध्ये पण नेऊन ठेवलं जातं. तर आमच्या सासूबाई सांगत होत्या. तर इकडे तसं काहीच नाही आहे, फक्त आपण बनवायचं आणि खायचं. तर त्यासाठी मी इकडे पुरणपोळ्याचं जेवण बनवायचं चालू आहे. तर मागच्या वेळेस म्हणजे वटपौर्णिमे दिवशी मी पुरणपोळ्या काही बनवल्याच नव्हत्या आणि म्हटलं ह्यावेळेस आणि मोळ असतो म्हणतात काहीतरी की बनवावंच लागतं. मग म्हटलं ठीक आहे आणि मग मुलींना वगैरे सुद्धा सगळ्यांनाच खायचे होते. खूप दिवस झालं पुरणपोळ्या बनवल्याच नव्हत्या. तर इकडं मस्त अशी येळवणीची आमटी वगैरे करून घेत आहे. तर त्यामध्ये जो मसाला आहे तो अ, खोबरं, लसूण, जिरं, तीळ, धने वगैरे असं टाकून कांदा, टोमॅटो फक्त टाकायचं नाही, बाकी सगळं टाकून मस्त असा मसाला बनवून घेतलेला आहे कोथिंबीर वगैरे टाकून आणि आमच्याकडं फक्त जिरं आणि खोबरं असंच मसाला वगैरे बनवतात. तर सासूबाई आमचं फक्त जिरं आणि खोबरं वगैरे असं टाकूनच छान असे आमटी बनवतात. पण मी इकडे धनं वगैरे थोडंसंच टाकलेलं, जास्त नाही. थोडं खोबरं, जिरं, धने, तीळ आणि जिरं, नंतर सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण अ, हे असं टाकून मी मसाला बनवलेला आहे. तर मसाला लाल मसाला आहे म्हणजे चटणी आहे ती पण टाकलेली आहे 4 चमचे. थोडं मीठ, हळद फक्त टाकलेलं नाही कारण हळदीमुळे एक कलर आहे ना, तर तो म्हणजे जो कट येतो ना, तर तो येत नाही आणि असं पिवळा-पिवळा दिसतो. त्यामुळे हळद टाकलेली नाही. तर इकडं मस्त अशी आमटी आहे ती फोडणीला दिलेली आहे. कणिकसुद्धा मळून ठेवलेली आहे पुरणपोळ्यांच्यासाठी. तर दुपारपासूनच घाट घातला होता पुरणपोळीचा. कारण संध्याकाळी मिस्टर आज लवकर येणार होते म्हणून म्हटलं आल्यानंतर बनवायला आणि ह्यासाठी खूप वेळ जातो आणि खूप भांडी पडतात खूप. तर इकडं आरूचं चाललेलं आहे बघा. ती म्हटली, "दे इकडं मी बनवते पुरण." तर तिला ते म्हटलं हलव मग ते फक्त कंटिन्यूअसली हलवायचं म्हटलं, अजिबात थांबायचं नाही. नाहीतर थांबलं की मग ते खालून करपेल आणि मग त्याचा काहीच उपयोग नाही. तर मी गॅस बारीकच केला होता. तर आर्या आहे तर ती पुरणाची तयारी करते. पण तिला पण थोड्या वेळाने खूप हात दुखायला लागला. म्हटली, "खूप वेळ लागतोय." तर मग ती दुसऱ्या हाताने करायला लागली. पण त्यामुळे काय तर खाली थोडं सांडायला लागलं. म्हटलं, "दे इकडं माझं मीच ते बनवते. सगळं गॅस वगैरे तू हे करशील मग खरा." तोपर्यंत म्हटलं भांडी धुवून घेते मी. तू हे कर हलव. तर कुठलं काय तिने थोडंसं हलवलं. थोडं म्हणजे भरपूर हलवलं कारण बारीक गॅसवर होतं ना. तर खूप सारखं हलवायला लागायचं. त्यामुळे तिचा हात दुखायला लागला. मग परत म्हटलं, "इकडं आण माझं मीच करते." आणि नंतर मग पुरण आहे ते मी करायला घेतलं. आणि भांडी मग तशीच ठेवली. म्हटलं पुरणाची वगैरे नंतर सगळीच भांडी घासता येते. तर इकडे पुरण आहे ते पूर्ण आटवून घेते. गूळ वगैरे टाकून घेतलेला त्यात आणि आणि इकडे सुंठ, जायफळ याची मी पूड बनवूनच ठेवते एका छोट्याशा काचेच्या डब्यामध्ये. म्हणजे असं कधीतरी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा किंवा शिरा वगैरे बनवतो तर त्यात टाकायला. म्हणून मी ती डब्बी साखर वगैरे टाकून ती अशी पूड बनवून मी एकदमच काचेच्या छोट्या बरणीत भरून ठेवलेली असते. तर ती सुद्धा ह्याच्यात टाकली आणि मस्त असं घट्ट येईपर्यंत गॅस फास्ट केला आणि पटपट हलवून परत ते पुरण तयार करून घेतलं आणि जोपर्यंत आपलं जे कोणताही चमचा असेल जो आपण हलवत असतो तर असं घट्ट असं उभा राहत नाही तोपर्यंत ते कंटिन्यूअसली हे करायचं म्हणजे
पुरण आहे ते हलवत राहायचं आणि एकदा का असं चमचा घट्ट आणि एकसारखं उभा राहिला की म्हणायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे. तर मस्त असं माझं पुरणसुद्धा छान झालं होतं आणि पोळ्या पण छान झाल्या होत्या. तर इकडे मी सगळं पुरण वगैरे वाटून घेतलं मस्त असं. नंतर भांडी वगैरे सगळे घासून किचन ओटा वगैरे क्लीन केला. गॅस शेगडी पण क्लीन केली. सगळं स्वच्छ असेल ना तर पुरणपोळ्या बनवायला पण छान वाटतं आणि जास्त जर गोंधळ असेल तर खूप वैताग येतो, नको वाटतं. ते बघूनच टेन्शन येतं. मग इकडं पीठ वगैरे आहे ते मळून ठेवलंच होतं, तर त्याला थोडंसं तेल वगैरे लावून परत आणि एकदा छान असं मळून घेणार आहे एकसारखं असं. म्हणजे पुरणपोळ्या करताना पटपट गोळे तयार करून मग पुरण भरून पोळ्या लाटता येतील म्हणून. तर इकडे मस्त असं पीठ आहे ते एकजीव करून घेते. तर असं पातळ असं थोडंसं पातळ असं मी पीठ मळलं होतं. अशाही मी पुरणपोळ्या आहेत त्या पिठावरच्याच बनवणार आहे. आमच्याकडे गावाला तरी तेलावरच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि खूप जास्त असतात. इथं जरी क्वांटिटी आपली थोडी आहे, पण गावाला भरपूर असे असतात. तर आमच्या सासूबाईंच्या पुरणपोळ्या एवढ्या छान असतात, मऊ एकदम लुसलुशीत आणि खूप छान असतात. तर मला त्यांच्या हातच्याच पुरणपोळ्या आवडतात. तर पुरणपोळ्या मग मी तूपच लावणार आहे सगळ्यांना. कारण कधीतरी ठीक आहे चालते, काय रोज थोडी आपण चपातींना वगैरे लावतो. तर कधीतरी मग तूप आहे तर म्हटलं तूपच लावावं. तर इकडे थोडं तेल घेतलेलं आहे, कारण ज्यावेळेस आपण पीठ घेणार ना त्यावेळेस थोडंसं हाताला हाताला लावून मग ते पिठाचा गोळा तयार करायला इझी वाटतं. तर इकडं आता मी छोट्या-छोट्या पुरणपोळ्या बनवणार आहे. तर 2 आहेत त्या देवांना, म्हणजे बाहेर आमच्या इथं एक गणपती आहे. त्याला नैवेद्य ठेवण्यासाठी, एक घरातल्या देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी आणि एक छोटीशी आपल्या गॅससाठी. आमच्या सासूबाई कायम ज्यावेळेस पुरणपोळ्या करतात, तर त्यावेळेस छोटीशी पुरणपोळी गॅससाठी सुद्धा करतात. तर त्यांची सवय आहे. तीच मग माझ्या लक्षात राहतं, की मी पुरणपोळ्या करताना मग देवाच्या आपण छोट्या-छोट्या पुरणपोळ्या करतो, तसं गॅससाठी सुद्धा एक पुरणपोळी केली जाते. तर इकडे पुरणपोळी बघू शकता छोटीशीच आहे. देवासाठी केलेली ती मस्त अशी टुमटुमीत फुगलेली आहे. जर अशा पुरणपोळ्या आल्या तर करायला खूप इझी वाटतं आणि पटपट होतात आणि मग उत्साह पण येतो, की बाबा आपल्याला येतात पुरणपोळ्या वगैरे. खरं तर मला तेलावरच्या पुरणपोळ्या जमायला पाहिजेत. पण गावाला आमच्याकडं शक्यतो सगळ्या म्हणजे माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा सगळेच तेलावरच्या करतात. मला जमतच नाही. तर इकडे मी पिठावरच्या पुरणपोळ्याच बनवते. तर इकडे 2 आहेत ते छोट्याशा बनवलेल्या आहेत देवासाठी आणि एक छोटीशी गॅससाठी मी पुरणपोळी बनवून घेतलेली आहे. आणि इथून पुढे मग ही गॅसवर ठेवली, की मग बाकीचे पुरणपोळ्या आहेत ते पटपट बनवून घेणार आहे. मस्त अशा पुरणसुद्धा छान झालेलं, चिकट वगैरे असं काहीच झालं नव्हतं. मस्त पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि जी कणिक आहे तीसुद्धा छान भिजली होती. तर मस्त अशा टुमटुमीत फुगलेल्या आहेत पुरणपोळ्या वगैरे. तर अशा पद्धतीने मी पुरणपोळ्या सगळ्या आहेत त्या करून घेतल्या. तर बघू शकताय मस्त असं तूप लावून वगैरे खरपूस अशा मस्त पोळ्या वगैरे मी भाजून करून घेतलेल्या आहेत. आणि जे काही तळायचं आहे तळण म्हणजे जसं की भजी, नंतर कुरडया तर ह्यावर्षी नाहीच आहेत, कारण ह्यावर्षी मला बनवायला झालंच नाही. गावी फक्त 8 दिवसासाठी गेली, त्यामुळे पाऊस आणि मे महिन्यातच चालू झाला होता. तर फक्त मी बाहेरूनच ते नायलॉनचं असतं ना तसलं आणलं होतं, तर ते तळून आणि भजी वगैरे नंतर गुळवणी वगैरे हे संध्याकाळीच करणार आहे. कारण आता जेवायला आम्ही तरी आता जेवणच झालं होतं आमचं, तर संध्याकाळी डायरेक्टली आम्ही जेवणार. मग मिस्टर वगैरे येतील, मग गरम-गरम सगळंच हे होईल भजी वगैरे, म्हणून आत्ता मी बनवणार नाही. फक्त पुरणपोळ्या आणि आमटी बनवून घेणार आहे. तर इकडं मस्त अशा पुरणपोळ्या आहेत त्या बनवून सगळ्या घेणार. तर पुरणपोळ्या बनवण्यासाठी मनात जर मनापासून असेल ना इच्छा, की आज छान आणि मस्त पुरणपोळ्या बनवणारच, तर मग तर 101% मस्तच होतात असं मला तर वाटतं. तर इकडे बघू शकता मस्त अशी कटाची आमटी झालेली आहे. मस्त कटसुद्धा आलेला आहे आणि संध्याकाळी डायरेक्टली मग मी व्हिडिओ शूट केला. तर इकडे भजी वगैरे पण मस्त असे सगळे बनवून घेतले. कांदा भजी वगैरे मस्त असे लांब लांब कांदे चिरून असे मस्त असे कांदा भजी वगैरे बनवून घेतलेले आहेत. नंतर आमटीसुद्धा छान अशी झालेली आहे.
नंतर इकडे थोडंसं तळण आहे ते सुद्धा तळून घेणार आहे. तर भजीसुद्धा छान झाली होती, टेस्टी अगदी. आणि ह्याच्यात आमच्यात सगळ्यांचं वेगवेगळं असतं. जे गुळाचं गुळवणे म्हणतात तर ते मिस्टरांना आवडतं, भजी मला आवडतात. मग नंतर आरूला आहे ते तळायचं असतं ना, ते कोणताही म्हणजे असू दे, खुरुडे असू दे, पापड असू दे, काही असू दे, तिला आवडतं खूप. मग तिच्यासाठी ते मला तळावं लागतं. आणि दिशाला पुरणपोळी, ती पण मस्त अशी जास्त पुरण भरलेली पुरणपोळी आवडते. तर इकडे भजी वगैरे सगळी तळून घेतली. आता हे मी बाहेरून विकतच आणलेलं आहे, तर हे सुद्धा मस्त असं तळून घेते. आणि नंतर देवांचं नैवेद्य वगैरे भरते. तर इथे बघा घरातल्या देवांना आणि बाहेर गणपती आहे त्याला थोडंसं नैवेद्य असं भरून वगैरे देऊन नंतर आम्ही जेवण करून घेतले. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल.